आज मी करणारे डोसे. भिजवलेल्या हरभऱ्याचे कुरकुरीत डोसे होतात. त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते. 2 कप हरभरे घेतले भिजवलेले, अर्धा कप दही. हरभरे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेऊ. एकदम बारीक फिरवून घ्यायचे. त्यातच आपण अर्धा कप दही टाकणार आहोत आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा. पाणी टाकून वाटायचं नाही हे मिश्रण असंच बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक केल्यामुळे डोसे छान होतात. त्यातच जिरेही टाकायचे. पाणी न टाकता हे बारीक वाटायचं. पाण्याचा वापर करायचा नाही, लागलं तर थोडंसं करायचं. मी जसं दाखवलंय त्याप्रमाणेच पीठ बारीक करायचं. हरभरे वाटून झाल्यानंतर अर्धा कप रवा घ्यायचा आणि अर्धा कप पाणी. याची पण पेस्ट छान करून घ्यायची आणि दोन्ही मिळून मिक्स करायचं. पण हे पीठ अर्धा तास तरी भिजत ठेवायचं, तेव्हा डोसे कुरकुरीत होतील. रव्यामध्येच कोथिंबीर टाकून बारीक वाटून घ्यायचं. या वाटणातच आता मी मीठ आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेते आणि सगळं एकदा मिक्सरला वाटून घेते. ही वाटलेली पेस्ट आता एकदम छान मिक्स करायची आणि अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवायचं. 20 मिनिटं जरी ठेवलं तरी थोडीशी हळद टाकायची, म्हणजे कलरही छान येतो. हळद टाकून एकदम मिक्स करायचं. हे मिश्रण आता मी 2 मिनिटं चांगलं फेटून घेते आणि बाजूला ठेवते. तोपर्यंत एक चटणी करून घेऊ. पहिलंही मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं, आता 1 चमचा मीठ टाकते आणि फेटून घेते. तरीही मला हे मिश्रण घट्टच दिसतंय. यात परत 2 चमचे पाणी मी टाकणार आहे. सगळं मिळून मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. दाखवल्याप्रमाणेच घट्ट पातळ ठेवायचं. जास्त पातळ झालं तर त्याचे डोसे होणार नाही. दाखवल्याप्रमाणेच पीठ ठेवा. तर 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवते आणि एक चटणी करायला घेते. चटणीसाठी मी इथं एक अर्धा कप डाळ्या घेतलेल्या आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, पुदिना आणि कोथिंबीर, थोडेसे जिरे, 1 चमचा साखर, अर्धा कप दही. चटणी वाटून झालेली आहे. एकदम बारीक वाटून घेतली. याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यावर एक फोडणी करते. चटणीमध्ये 1 चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. एका पॅनमध्ये मी आता 2 चमचे तेल टाकून घेतले. त्यातच आता जिरे, मोहरी आणि कढीपत्ता याचा तडका करणार आहे आणि त्याचीच फोडणी मी चटणीला देणार आहे. फोडणी देऊन झालेली आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकायची. आता डोश्याचंही पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण त्याचे डोसे करू. डोसे करण्याआधी एका वाटीत अर्धी वाटी पाणी आणि 2-3 तेलाचे थेंब घ्यायचे आणि तेच पाणी तव्याला लावायचं, म्हणजे आपले डोसेही चिटकत नाही आणि तवाही छान गरम होतो. तवा छान तापलेला आहे. परत एकदा पाण्याने पुसून घ्यायचं आणि मग डोसे घालायचे. एकाच डायरेक्शनने आता हे पीठ फिरवायचं, म्हणजे डोसा अगदी छान होतो आणि चिटकतही नाही खाली. आता तेल टाकून घेऊया.
डोशाला चांगला तांबूस कलर आला ना, डोसा काढून घेऊ. बघू शकता डोसा किती कुरकुरीत झाला आहे. बघितल्यावरच लक्षात येते.